जुना नाशिक कुंभारवाडा काझीगडी परिसरात रात्री 2 वाजेच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये 5 मोटारसायकल व एक छोटा हत्ती तसेच एक हातगाडीचे जाळपोळ करण्यात आली आहे। आगीचे प्रमाण एवढे जास्त होते की बाजूला असलेले विजेचे खांब देखील जळाले आहेत। भद्रकाली पोलीस स्टेशनला माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। पुढील तपास भद्रकाली पोलीस स्टेशन करत आहे। भारतीय दंडविधान कलम 308, 436, 435 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून सदर आरोपींचा तपास सुरू आहे। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून तात्काळ CCTV लावण्यात यावेत जेणेकरून यानंतर अशी घटना होऊ नये यासाठी निवेदन देण्यात आले आहे। बोला। नमस्कार। काझीगडी परिसरामध्ये मागच्या 6 महिन्यापासून या घटना वारंवार घडत आहे। इथे मागच्या वेळेस 4 गाड्या जाळल्या होत्या, त्याच्या आधी 2 गाड्या जाळल्या होत्या, आतापर्यंत इथे 8 गाड्यांचा विषय केलेला आहे। नाशिकमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे। जुन्या नाशकात असा प्रकार जो आहे वारंवार घडत आहे। याच्यावर जे वरिष्ठ पदाधिकारी आहे यांनी आणि जे कोणी राजकारणी आहेत तर त्यांनी यात सविस्तरपणे लक्ष घालणं अपेक्षित आहे। जर हे असं वारंवार चालू राहिलं तर जुन्या नाशकातलं वातावरण खराब होईल आणि समस्त वरिष्ठांनी यात लक्ष घालून याच्यावर सोल्युशन काढावं। नागरिकांनी याआधी CCTVची मागणी केलेली होती, तर त्या मागणीला समस्त वरिष्ठांकडनं दुजोरा दिला गेलेला नाही। तर आमची सगळ्यांना विनंती राहील का जुनं नाशिक परिसरामध्ये आणि या सगळ्या मुख्य रस्त्यांमध्ये काय झालं? नेमकं आहे ना, मी आता वरती राहतो गडीवर, काझीगडीवर। आता मला एक जणानं सांगितलं, राहुल म्हणून, की 3च्या टायमाला तो माझ्याकडे आला, कारण मी गावाच्या झोपेमध्ये होतो आणि माझी एक सिलेंडर गाडी पूर्ण जाऊन राग झाली। खाली येऊन पाहतो तर पूर्ण काहीच नाही। छोटा हत्ती बी होता, ते शेजार दुसरी कधी घेतली होती? आता मी 30 तारखेला घेतली होती, म्हणजे आज 20 दिवस झाले फक्त। रात्री तिचे प्लेट लावले, नंबर प्लेट। आपलं नाव? हरिभाऊ पांडुरंग गावाले। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज नाशिक।